पल्लू अरे किती वेळ करतेस, जरा लवकर कर. थांबा हो, तुम्ही तर पटापट करत नाही आणि दुसरीची घाई करता. अरे आता तू माझ्यावर का चिडतेस? हा चिडू नको तर काय करू? तुम्हाला नाही वाटत कधीतरी माझ्याशी प्रेमाने बोलावं, मला प्रपोज करावं? पण तुमचं आपलं नेहमीच अभ्यास कर अभ्यास कर. अहो ऐका ना, तुम्ही पण व्हा ना कधीतरी रोमॅन्टिक. होईल होईल, सगळं होईल. लाडही होतील आणि रोमॅन्स पण होईल. आधी तू ग्रॅज्युएट हो, मग सगळं रोमॅन्टिक होईल. हो, तोपर्यंत नवीन सुनेला पण पोरं होतील. हा पल्लू काकी, बाळा काका, अहो आता तुम्ही दोघं काय भांडताय? बरं झालं का आवरून? हे बघ, मी तुला म्हटलं होतं ना घाईकर म्हणून, आलेत ते. अहो बोलत बसण्यापेक्षा पटापट तुम्ही पण काम करायचं ना. मी पण कोणाशी बोलतीये? जा सांगा त्यांना यायला, जा लवकर. अर्चना ये घेऊन सिद्धूला. अरे थांबा थांबा, एक मिनिट. अरे पण काय करताय काय? सांगतो. 1 2 3 सरप्राईज. काय सिद्धू भाऊजी, कसं वाटतंय हे सगळं? मस्त सजवलीये ना. आता अदितीला घेऊन ये आणि मस्त प्रपोज कर. तिला हे सगळं खूप आवडेल. नाही ना. का नाही म्हणजे तुम्ही खरंच खूप चांगलं केलंय हे, पण ऑलरेडी मी हे सगळं केलंय. हे फुगे, कॅन्डल्स वगैरे, यात तिला काहीच सरप्राईज वाटणार नाही. काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तिला स्पेशल वाटलं पाहिजे. किती छान रे सिद्धू, तू किती विचार करतोस अदितीचा. आमच्या नशिबात नाही हे सगळं. आमच्या नशिबात फक्त पुस्तकं, सुया, स्टेथोस्कोप आणि अभ्यासाचे डोस एवढंच. आमचे हे पण नेहमी एखादी प्रेमाची कविता म्हणून दाखवणार. बास झालं, त्यात मी खुश व्हायच्या अपेक्षा. हो, पण तरी तुला मीरा झालीच ना ग. आमचं काय? हो पण आता वेळ कुठे देतायत ते? अगं नुसता वेळ देऊन काय फायदा? एकमेकांशी प्रेमाने बोलायला नको? थांबाल का प्लीज? हे बघा, तुमचं काय ते नंतर ठरवा की सुहास अनरोमॅन्टिक आहे की बाळकाका अनरोमॅन्टिक आहे. हे बघा, आजच्या आज तिला प्रपोज केला पाहिजे मी. आणि जर मी आज प्रपोज नाही केलं तर ती सगळीकडे सांगत सुटेल की मी किती अनरोमॅन्टिक येते. हो, आप्पा हे बघ फुलं आणलीत. ठेव की इथं, आपण छान सजू. ठेव हा, घे घे. अगं सुमित्रा, आपण एक माठ आणायला हवा होता. बाकी छान तयारी झाली आहे. जेवण पण होईलच आता तयार. हा ना. सोड ना सका. हो सिद्धू, आता तुम्ही चला. अरे काय चला चला चला. अरे इथे माझं डोकं चालत नाही, तू शेतात का घेऊन आलायस मला? या तुम्ही, चला. हे काय? सिद्धू, आम्ही बघ किती छान तयारी केली. आधी तिला घेऊन ये इथं आणि इथं मस्त बसा. मोठ्या बहिणी बघ, तुझ्या आणि आधी तिच्या आवडीचं जेवण केलंय. भाकरी, मस्त वांग्याची भाजी, ठेचा. हा, मस्तपैकी जेवण करा. आणि बघ, आपल्या बागेतली फुलं आणलीत. ती फुलं द्या आधी तिला आणि कर प्रपोज. अरे आपण शेतकरी आहोत ना, मग शेतातच प्रपोज करायचं. आणि म्हण तिला, तू शेतकऱ्याच्या घरची सून होणार आहेस. सिद्धू दादा, माझ्या बहिणीला सुद्धा हे खूप आवडेल. मोठी बाई, नाना काका, आप्पा, सका, थँक्यू. तुम्ही एवढी छान तयारी केली, पण हे सगळं नाही वर्क होणार. तर का म्हणून विचारा. आधी ती मला सरप्राईज देणार होती म्हणून ती मला शेतात घेऊन आली होती. जेव्हा बिबट्या आला होता तेव्हा मी असंच शेतामध्ये जेवणार होतो. त्यामुळे तिला यात काही नवीन वाटणार नाही, तिला यात काही सरप्राईजच वाटणार नाही. मग आता दुसरं काय करणार तू? तेच तर विचार करतोय.
विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. हे बघ लवकर ठरवा. प्रपोज करायचं राहून गेलं ना तर लग्न मोडल तुमचं. तू प्रत्येक वेळेला असं निगेटिव्ह का बोलतोस रे? तसं नाही रे, जे आहे तेच बोलतोय ना. आधी ती म्हणाली होती ना प्रपोज नाही केलं तर लग्नाला तयार होणार नाही म्हणून. हा ना नाही बरोबर आहे तुझं, पण आता विचार करून करून अर्धा दिवस गेलाय. काय करू ते सांगा ना. हे नाही चालणार. जाऊ दे, जातो मी. अरे आता हे कशाला? हो ना, ती मंगळसूत्र घालेल लग्नात आणि असंही लॉकेट गळ्यात घालून प्रपोज करण्यात वेगळं असं काय? आणि साखरपुड्याची अंगठी आहे ना ती घालेल, लॉकेटच का? अगं अक्का, आधी तिला तर लॉकेट आवडत असेल तर काय हरकत आहे? तुम्ही तर बोलूच नका हो. ऐश्वर्याला काय आवडतं हे सोडून तुम्हाला काही माहिती आहे का? रत्नाक्का आठवतंय ना तुम्हाला? हा काय ग? तुमच्या भावाने लग्नानंतर मला कुठल्या कलरची साडी घेतली होती? हा करड्या रंगाची ना? हा आठवतंय ना? आणि विचारलं तर काय सांगितलं? ऐश्वर्याला शोभून दिसत होती. अगं मग होतीच. रत्नाक्का बरोबर, शांत व्हा शांत व्हा. 1 मिनिट. आधी नीट बघा तर. हा आता बोला. अगं बाई छान आहे. वा वा वा. अरे सिद्धू दादा आला. हा, हे बघ दाखव दाखव. हे लॉकेट घे आणि आदिती बहिणीला दे. प्रपोज कर मस्त पैकी. कसं वाटतंय? नाही नको. हा का काय झालं? अरे असं फोटोचं लॉकेट घालायला मला नाही आवडत रे. का? नाही आवडत. उलट मला हे असं लॉकेट कधीपासून अर्चनाला गिफ्ट करायचं होतं. तुला नक्की नको हे लॉकेट? मग ठीक आहे, मग यात मी माझा आणि अर्चनाचा फोटो लावतो आणि तिला गिफ्ट करतो. अरे काय चाललंय तुमचं? स्वतःचा रोमॅन्स शोधताय का? अरे तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या माझ्यावर का लादताय तुम्ही? पल्लू काकी बाळा काकाला जे सांगायचंय ते मला सांगते. आप्पा आणि मोठी बाई शेतात कसे फिरायला जायचे ते मला सांगते. आणि तुला हे लॉकेट अर्चनाला गिफ्ट करायचंय तर ते तू मला सांगतोयस? तात्या आणि बळीराजींनी तर हद्दच पार केली. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र करून दाखवत होते मला. त्यांनी तर अख्खा शोलेचा सीन करून दाखवला मला. छान करतात ते एकदम. हा मग पुढे 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 काय काय? आता शोले मध्ये काय फक्त फिल्मिंग सीन्स आणि ग्रँड. अरे काय झालं? सिद्धू याला काय झालं? काय झालं याला? घाल आता अर्चनाला फोटो बदल. अदिती बेटा कसलं टेन्शन घेतलंयस तू? बरं मला एक सांग, त्या सिद्धार्थने तुला प्रपोज केलं की नाही? नाही ना. काय करतोय काय माहित. माझं राहू दे, तुझं काय चालू आहे? तू कसलं टेन्शन घेऊन पितोयस आज? तू पण हाच विचार करतोयस का सिड मला प्रपोज करणार आहे की नाही? नाही, सिद्धार्थला जे प्रपोज सांगितलंयस ना ते खूप चाइल्डिश वाटतंय. डॅड बेटा तू अजूनही लहान आहेस, अगदी तशीच वागतेस बघ. आणि तुझ्यातला तो इनोसन्स तसाच आहे. आणि हे बघितलं ना की खूप छान वाटतं बघ. हा बेटा एक काम कर ना, आपण सिद्धार्थला यातून थोडी देऊयात का? हा म्हणजे कसं आहे ना की त्याला आयडिया ताबडतोब सुचेल. डॅड अरे पण सिद्धार्थला जमणार आहे का? दारू पण प्रपोज पण करायचं. किती साधा मुलगा आहे तो, आणि त्यातनं गावातला. आय मीन इथल्या रीती रिवाज परंपरा ह्या ते सगळं बसत नाही ना अदिती. नाही मग सिड मला नक्की प्रपोज करेल. आता सुद्धा तो कसली तरी तयारीच करत असेल. हो, आणि त्याला नाही जमलं तर हे सगळे देशमुख आहेतच ना त्याला मदत करायला. पण अदिती त्याने जर खरंच तुला वेळेत प्रपोज नाही केलं तर तू लग्न नाही करणार त्याच्याशी?
बोला दीदी. सिड काय करतोयस तू? आज प्रपोज करणार होतास ना तुम्हाला? किती वेळ झाला? अदिती, पुढच्या 1 तासात मी तुला प्रपोज करणार आहे. आणि असा प्रपोज करीन ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. बघच तू. काय करणार आहेस? कळेल तुला. आणि जेव्हा कळेल ना तेव्हा धावत धावत येशील. बाय. अरे कळेल काय? तू सिड असं काय करणार आहे हा? सिद्धू अरे काय करून राहिला? अरे बाबा उडी नको ना मारू. सिद्धू थांबा थांबा थांबा. सिद्धू पडशील रे. मागे हो ना बाबा. काय करतो? मी सिद्धार्थ देशमुख आज इथून उडी मारणार आहे. अहो देशमुख साहेब, भानावर या. दारूच्या नशेत पाय घसरला तर पडाल खालती. यात पाणी आहे आणि यात पण पाणी आहे. पण मी दारू पित नाही. रोमियोने जे जुलिएट साठी केलं, हीरने रांझेसाठी, तेच मी सिद्धार्थ देशमुख आज अतिथीसाठी करणार आहे. सुसाईड. अरे 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 काय झालं? जीव द्यायला. हो काका, तुम्हाला माझं दुःख नाही कळणार. माझ्या लव्ह स्टोरी मध्ये इमोशन्स आहेत, ड्रामा आहे, कॉमेडी नाही कॉमेडी नाही, ट्रॅजेडी आहे. थोडक्यात कहाणी फिल्मी आहे. अहो सिद्धू भाऊ, पण झालं तरी काय? माझं अदिती नावाच्या मुलीवर खूप प्रेम आहे. आमचा साखरपुडा होणार होता, तो मोडला. आता लग्न होणार आहे आमचं. मग विरोध कोण करतंय? कोणच नाही, पण तरी मी जीव देणार आहे. नको. हे राख्या, देशमुखांच्या घरी कळव जरा. अरे त्या आधी त्या मुलीला बोलवा, ती थांबू शकते याला. हॅलो वहिनी, मी राख्या बोलतोय. आपल्या सिद्धू भाऊचा फ्लेक्स वाला मित्र. आठवलं का? अहो वहिनी, तुमच्या साखरपुड्याचा फ्लेक्स लावला होता नाही का? हा, पण तुम्ही सांगितलं काढला होता बरं का? हा हा ओळखलं. बोला ना. अहो वहिनी, तुम्ही इथं लवकर या. अहो सिद्धू भाऊ इथं गावातल्या उंच पाडल्या टाकीवर चढलाय आणि तो म्हणतोय तुमच्यासाठी जीव देणार आहे. काय? वहिनी लवकर या बरं का? हा लवकर या लवकर या. इतका वेळ झाला, अजून सिद्धूने अदितीला प्रपोज नाही केलंय. अरे बापरे, सिद्धू माझ्यासारखं सगळं विसरला की काय? नाही ग नानी, तो विसरला नाही, पण त्याला सुचत नाही की प्रपोज कसं करायचं ते. अरे पण सिद्धू आहे कुठे? ती बघा अदिती. अदिती आदिती अदिती आदिती अदिती अरे 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 एवढं काय झालं? जीव द्यायला. हो देशमुख साहेब, अहो तात्यांना कळलं तर काय होईल? सिद्धू भाऊ, मोठ्या बाईंचा तरी विचार करा. तुम्हाला काय झालं तर काळजीने जीव जाईल त्यांचा. अरे जरा थांबा. अरे मी काय खरं खरं जीव देत नाहीये. अरे हा मेसेज अदितीपर्यंत पोचवा. भाऊ पोहोचवलं बरं का? पण त्या यायच्या आत तुम्ही उतरा खाली. उतरा उतरा खाली उतरा. चला चला. अरे काय उतर? अदितीसाठी वर चढलोय ना मी. अहो सिद्धू भाऊ, पण ते घाबरलेत ना. एक काम करा, मी वर येतो, तुम्ही उतरा खाली. चला चला उतरा उतरा उतरा. अरे थांब, घाबरू दे तिला. तिला पण कळू दे, हे देशमुख प्रेमासाठी काही करू शकतात. अरे चला लवकर. बाळा काका, नाना काका, आप्पा, चला लवकर. काका, चल लवकर. हॅलो. अरे बापू, चल
लवकर. अरे तात्या आणि भोईबाईंना मी सांगायला गेलो होतो, पण ते कुठे दिसतच नाहीये. अहो बापू, मी त्यांना आणायला परत येतो, तुम्ही आता चला लवकर. चला चला चला. चल लवकर सका. बस मांडीवर बस. बैठ पटकन बैठ. अरे तू काही दुमने आहे का माझ्या मांडीवर बसायला? हे बापू, अरे राहू द्या ना, इथंच तर जायचंय. अरे अरे माझा पाय चेपला ना. अहो जा काय डायरेक्ट सुसाईड करायची काय गरज होती? चला चला. भैयूबाई आणि तात्या गेलेत का? माहित नाही, पण घरात दिसले नाही ना, म्हणजे गेलेच असतील ते. ऐका ना, चला ना लवकर. कधी पोचतो असं झालंय मला. हो हो मोठे बाई. रत्नाक्का, आज तरी गाडी फास्ट चालवा. हो रत्नाक्का. अगं काही काळजी करू नका, काही करणार नाहीये सिद्धू. प्रपोज करणार असेल. अहो तसं म्हणण्यापेक्षा मी गाडी फास्ट चालवते असं म्हणा ना. हो, आता बघच तुम्हा सगळ्यांना कशी 40च्या स्पीडने नेते. अरे बापरे, खूप जास्त नाही होणार का स्पीड? अहो 40 म्हणजे हे खूप स्लो झालं. बरं ऐका, आता निघूया का आपण? बसूया का गाडीत? चला चला लवकर. चला चला. इथेच गप्पा तुमच्या. हो बसा बसा, पटकन पटकन निघूया रत्नाक्का. चला. हा चला. ताई, तू पुढे बसायचं नाही. त्रास होतो मला. मी पुढेच बसणार. मग गाडी पुढे सरकणारच नाही. अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? इकडे माझा जीव टांगणीला लागलाय आणि तुम्ही दोघे भांडताय. ताई ये ना मागे, ऐक ना. हो मोठ्या बाई, येते मी मागे. मला वाद घालायचाच नाहीये. चला सुरू करा गाडी. मागे बाई साधी. जाऊ द्या ना रत्नाक्का तुम्ही पण. ये मोठी बाई, मलाच बोलून बोलून घेतात सगळे. बरं चला चला लवकर निघूया. अदिती, अदिती बेबी गाडीत बस प्लीज. अदिती अदिती थांब. मॉम थांब थांब. मॉम थांब. नको नको अदिती थांब. मॉम हात सोड. नाही थांब. मिली ना रे, हिला पकड. भान नाही हिला अजिबात. अदिती एक मिनिट. सुसाईड करणार. अदिती बेटा ऐक, माझं सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना, आपण लगेच तिकडे जाऊ. हा तू चल, बस ये बस. तू ऐक माझं. स्वीट बैठ. ओ सिद्धू भाऊ, अहो कधी येणार आहे वहिनी? अरे तू सांगितलं नाहीस काय मी सुसाईड करतोय म्हणून? अजून कशी नाही आली? जाऊ दे, ओरडून ओरडून घसा दुखलाय माझा, जरा पाणी पितो. सिड, मर जाऊंगा, कूद जाऊंगा. सिद्धार्थ, सिड काय करतोयस तू? वेडा आहेस का? खाली ये. हो वेडा आहे मी, तुझ्यासाठी वेडा आहे मी. तुला हवं होतं ना मी प्रपोज करावं? हे बघ मी असा प्रपोज करते तुला. हे बघ, हे असं जीव धोक्यात घालून मूर्ख घाबरले ना मी. नाही आता खरंच लग्न नाही करणार मी तुझ्याशी. हा देखा देखा गुलपोई वासियों, अब मेरी शादी नहीं होगी. ये बुड्ढी है ना, ये बुड्ढी, ये मातारी के वजह से. मी हो, ही म्हातारी आहे ना, हिच्यामुळे माझं लग्न होणार नाही आता. खरंच आणि घेतली की काय? हा खरंच सांगून टाकेल सगळं.